हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला लक्की बांबूची केअर कशी करायची, उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची हे सांगणार आहे। चला तर मग बघू। तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे लक्की बांबूचं झाड आहे। 2 वर्षापूर्वीचं झाड आहे हे, पण खूप छान अशी ग्रोथ केलेली आहे। कुठेच याला फंगल वगैरे काहीच लागलेलं नाही आहे। हे लक्की बांबूच्या झाडाला फंगल वगैरे काही लागू नये म्हणून याची कशी काळजी घ्यायची, चला तर मग बघू। इथे माझ्याकडे हे लक्की बांबूचं 3 लेयरचं झाड आहे। ह्या 3 लेयर आहेत। याला उन्हाळ्यामध्ये याला सगळ्यात जास्त पाण्याचीच काळजी घ्यावी लागते। तिसऱ्या दिवशी याचं पाणी चेंज करावं लागतं। याला थंड नॉर्मल पाणी वापरायचं। तुम्ही टाक्यातलं पाणी वापरू नका, उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं। गरम पाणी जर वापरलं तुम्ही याला तर हे झाड तुमचं खराब होऊ शकतं। याला फंगल लागू शकतात, त्याच्या मुळ्या पण खराब होऊ शकतात, त्याच्यामुळे ते झाड पिवळं पडू शकतं। त्याच्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये तरी कमीत कमी त्याला नॉर्मल थंड पाणीच वापरा। आणि हो फ्रेंड, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जेव्हा मी याला स्वच्छ करते तेव्हा त्याचे अशा मुळ्या ज्या खराब झालेल्या असतात त्या अशा हाताने काढून घेते। जेव्हा तुम्ही पाणी चेंज करता तेव्हा तुम्ही या झाडाला थोडंसं स्प्रे करत जा। स्प्रे जरी केला नाही तर तुम्ही असं हातावरती पाणी घेऊन याला असं शिंपडायचं। नेहमी त्या बाऊलला आपण डिशवॉशने घासायचं नाही, फक्त तिसऱ्या दिवशी असं चोळून घ्यायचं आणि 15 दिवसातून एकदा याला जे आपण डिशवॉश वापरतो त्याने आपण याला स्वच्छ करून घ्यायचं। सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की आपण लक्की बांबूचं झाड तर आणतो, पण ते कुठे ठेवायचं? तर ते तुम्ही डायनिंग एरियामध्ये ठेवू शकता, तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता, बेडरूममध्ये ठेवू शकता। फक्त त्याची दिशा योग्य निवडा। उत्तर दिशेला ठेवा तुम्ही ते झाड। त्याची योग्य दिशा उत्तर दिशा आहे। तुम्ही त्याला अशा ठिकाणी ठेवा की बाहेरचं थोडंसं व्हेंटिलेशन पण आलं पाहिजे, थोडंसं त्याला बाहेरची शुद्ध हवा, ऑक्सिजन भेटला पाहिजे, तर ते झाड जास्त ग्रोथ करतं। नाहीतर तुम्ही आणताल ते बेडरूममध्ये ठेवून देताल, त्याच्याकडे 8-15 दिवस लक्ष देणार नाही, मग असं चालणार नाही। कारण की ते झाडाकडे तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर ते लवकरच खराब होऊन पिवळं पडून खराब होऊन जाईल। त्याची योग्य वेळेला योग्य काळजी घ्यावी लागते। तुम्हाला जर कुठे बाहेरगावी जायचं असेल 8-15 दिवस तर तुम्ही त्याला छोट्या बाऊलमधून मोठ्या बाऊलमध्ये जाताना शिफ्ट करा आणि ते मोठ्या बाऊलमध्ये भरपूर तुम्ही पाणी ठेवा, कारण की तुम्ही वापस येईपर्यंत त्याला पाण्यामधनं ऑक्सिजन भेटेल आणि ते छान राहील झाड तुम्ही येईपर्यंत। मी हे लक्की बांबूचं झाड हॉलमध्ये ठेवलेलं आहे, तर तुम्हाला मी माझ्या हॉलमध्ये दाखवते ठेवून। खूप सुंदर दिसतं। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा।